काही दिवसांपूर्वी देव माणूस मधला अध्याय ही झी मराठीवर मालिका चालू झाली. त्यातला पहिला जो एपिसोड होता, पहिला जो भाग होता, त्यानं खूपच धुमाकूळ घातला होता आणि त्यातल्या आजीचं कॅरेक्टर खूप प्रसिद्ध झालं होतं. त्यांच्याशी काही बातचीत करूया आपण, जाणून घेऊया त्यांचा अभिनय प्रवास आणि इतर गोष्टी. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या नवीन व्हिडिओला. आता आपण आलेलो आहे देव माणूस या सिरियलच्या सेटवर. खूपच मस्त अशी सिरियल आहे आणि खूपच चांगला प्रतिसाद मिळतोय आणि त्यामध्ये एक कॅरेक्टर खूप लोकांना आवडते, ते म्हणजे आजीचं. आणि आजी म्हणजे काय, बोलायला एकदम खास्ट आणि शब्दाला शब्द आजींनी बोलला की पुढचा माणूस शांत बसायलाच पाहिजे. तर रुक्मिणीताई आपल्याबरोबर आहेत. खरंच खूपच सुंदर ही मालिका चालली आहे आणि त्यात तुमचं कॅरेक्टर खूप चांगलं आहे. तर त्याबद्दल काय सांगाल आणि एकंदरीत सेटवरची मजा मस्ती कशी असते? खूप मजा म्हणजे मला असं वाटतंय की काय कुठं आहे मी, मला हेच कळत नाही. इतकं म्हणजे सेटवर आलं ना की खूप मजा वाटते. आणि ते डायलॉग आहेत ना, ते बोलताना तर मला म्हणजे इतकं ऊर्जा येते की आधी तर आहेच मी, पण त्यातून अजून मी खूप छान बोलते आणि शिव्या देते, म्हणी म्हणते आणि मला खूप म्हणजे सगळे लोक माझं खूप काळजी घेतात. खूप सगळे तरुण आजी असं म्हणायला काय हरकत नाही. खरं तर तुम्ही अगदी तरुणांच्या पेक्षा जास्त तुमची एनर्जी असते. एनर्जी एखादी म्हण एखादी बघूया की कशी वाटते आपल्या या सिच्युएशनला आता झाली तशी. चेहरा भोळान भानगडी सोळा आणि खायला कारण धन्नीला भार, 12 लुगडीन सदा उघडी. या म्हणी म्हणजे तुम्ही सिरियल मध्ये आल्यानंतर ह्या स्क्रिप्ट मध्ये आहेत ऍड केल्यात का तुम्हाला आधीपासूनही येतात? म्हणजे मला येतात, सवय मला माहिती. आणि आमची आई सारखं हे वापरायची. मी कधी कधी म्हणजे सिरियल मध्ये यायच्या आधी सुद्धा मला खरं सहन का परमेश्वराने मला हेच कॅरेक्टर मिळालं. मी म्हणायचे घरात, अजून सुद्धा मी म्हणते काय केले चवना धवन पोटभर जेव. मी असं बोलते, मला सवय आहे. म्हणजे आजी तुम्ही प्रॉपर कुठल्या आहात आणि या आधी मालिकेत तुम्ही कधी काम केलंय का? मी प्रॉपर तसं गाव आमचं कण्हेर, मेड्याजवळ, महाबळेश्वर जवळ अलीकडचं. पण आम्ही आता सातारा स्थायिक, तिथं धरण झाल्यामुळे सातारला स्थायिक झालं. मी सातारमध्येच राधिका टॉकीज जवळ राहते. आणि ह्यापूर्वी म्हणजे मी खूप पिक्चरमध्ये काम केलंय, वेब सिरीजला केलंय, शॉर्ट फिल्म केल्यात. आणि ही माझी जवळजवळ 5वी सिरियल आहे. एक मोहे आगले जन्म जो काय तर की जो बिटिया, त्यात केलाय मी लालीबरोबर रोल. परत दुर्गामध्ये केलंय, परत क्रिलिंग ट्रॅपमध्ये केलंय. आणि आता ही माझी लागीर झालं जी मिसेस मुख्यमंत्री. आणि आता ही देव माणूस म्हणजे खरंच मला अगदी म्हणजे मी भरून पावले. मला असं वाटतं की काय परमेश्वराने कसं काय मला एवढा मोठा रोल आणि एवढं चांगलं काम. या मालिकेमुळे तुम्हाला एक ओळख निर्माण झाली, खूप मोठी ओळख. म्हणजे मला वाटत नव्हतं मी एवढी मोठी, पण ह्या मला वज्र प्रोडक्शनमुळे मी खूप मोठी झाले आणि सगळ्यांच्या तोंडात आणि सगळ्यांच्या घराघरात मी पोचलेले आहे. त्या डॉक्टर देव जो आहेत त्यांना नडणारी एकच आजी आहे इथं पूर्ण सिरियल मध्ये. मलाच कळत असतं की हा काहीतरी गोलमाल करतोय. आणि बरोबर तुम्ही त्याला प्रत्युत्तर देत असते मी. तर आता जे तुमच्या खरी नातवंड आहे तर त्यांना कसं वाटतं? त्यांना खूप म्हणतात, ते मला ते आई म्हणतात, म्हणजे आजी म्हणतात. पण ते खूप म्हणजे म्हणतात की आई कसं काय तू एवढं बोलती. मग म्हणलं मला तशी परमेश्वराने मला ताकद दिली. खरं म्हणजे खूप परमेश्वरानेच मला ही ताकद दिली, म्हणून मी एवढं करू शकले. खूप. हो. तर त्या आजीची आठवण करून देणारी आहे. खरंच तुम्ही असं कॅरेक्टर बघितलंय का तुम्ही खऱ्या आयुष्यामध्ये? हो, बघितलंय मी. कोण होता? कोण म्हणजे आमच्या म्हणजे मी जिथं राहते ना कण्हेरला, तिथं समोर एक आजी होती. आणि आमच्या सासूबाई पण तशाच होत्या. हो, खूप कडक, खूप अशा म्हणजे शिव्या बिव्या द्यायच्या कुणाला काय वावग कापणार ना. ते थोडस माझ्यात उतर. म्हणजे त्यांना बघून त्यांना फॉलो केलं थोडं. हो. आणि समोर पण एक आजी होत्या, त्या पण सेम अशात. आता कोण जायला लागले की त्याला शिवे मुड द्या, अरे कुठं चाललायस, त्याच्याशिवाय त्या बोलायच्याच नाहीत. पण त्या भाषेत एक त्यांचा गोडवा आहे. म्हणजे त्यांना बोलायचं असतं खास, पण ते आवडायचं लोकांना. हेतू चांगला असतो. खूपच सुंदर काम करतात आजी. आणखीन भरपूर असे त्यांचे कॅरेक्टर येऊ देत आणि